नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। शिक्षण मंडळांतर्गत विविध शाळांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे 350 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या 3 ते 5 महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही। हे कर्मचारी 9 कंत्राटदारांमार्फत शाळांमध्ये स्वच्छतेचे काम करत असून त्यांना दरमहा 15 ते 17 हजार रुपये मानधन मिळणे अपेक्षित आहे। सफाई कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की थकीत वेतनाबाबत त्यांनी अनेकदा महापालिका आयुक्त आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला, मात्र संबंधित प्रस्तावाला वेळेत मंजुरी न मिळाल्याने कंत्राटदारांचे देयक रखडले असून त्यांचा थेट फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे। सलग अनेक महिने वेतन न मिळाल्यामुळे अनेक कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे। दरम्यान कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा महापालिका आयुक्त आणि शिक्षण उपायुक्त यांची भेट घेऊन थकीत वेतन तातडीने अदा करावे, तसेच हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी केली आहे। नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग साधारण 350 सफाई कामगार काम करतात। या 350 सफाई कामगारांचं मासिक वेतन अद्यापही मिळालेलं नाही। आज 3 महिने झाले कामगारांना वेतन मिळत नाहीये। याबाबत आम्ही वारंवार उपायुक्त शिक्षण यांच्या भेट घेतोय, त्यांना विनंती करतो की कामगारांचं वेतन वेळेवर मिळावं, पण याबाबत कोणीही गंभीर नसल्यामुळे कामगारांच्याच उपासमार होते। कामगारांच्या बाबतीमध्ये किंवा ज्या ज्या महत्त्वाचे विषय असतात त्यावेळी प्रशासनाची दिरंगाई ही सर्वांसाठी धोकादायक कारणीभूत ठरते। आज शाळेच्या मुलांचे गणवेश मिळालेले नाही आहेत, कामगारांचे वेतन मिळालेले नाही आहेत, ह्या कामगारांच्या सुट्ट्यांचा विषय आहे। असे बरेचसे विषय प्रशासनाकडे प्रलंबित असताना कामगारांच्या वेतनवाढीचा विषय आहे, तोही आज अजून कामगारांना वेतनवाढ लागू झालेली नाही महासभेने निर्णय घेऊन सुद्धा। त्यामुळे कामगारांची या बाबतीमध्ये वेगळी भूमिका निर्माण झालेली आहे। प्रशासनाबद्दल नाराजगी कामगारांमध्ये आहे आणि कागदावरती ठराव पास होत आहेत। प्रशासन कोणत्याही ठरावाबाबतीमध्ये ज्या महत्त्वाचे ठराव आहेत, जे अत्यावश्यक ठराव आहेत, अशा कुठल्याही ठरावावरती भूमिका घेण्याबाबत प्रशासन निष्क्रिय ठरत आहे। प्रशासन जनतेची आणि सामान्य कामगारांची दिशाभूल करते। आयुक्तांची भेट घेण्यात आम्हाला रस नाहीये। आयुक्तांना कामगारांच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यात वेळ नसतो। आयुक्तांना कुठल्याही गोष्टीवरती उत्तर देण्यास समाधान नाहीये आणि त्यांना कोणतीही कारवाई करायची नसते। ते फक्त सोशल मीडिया जीवी आहे। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, आज कॉन्ट्रॅक्टर आणि आमच्यामध्ये समन्वय घडून आजच्या आज कामगारांचा पगार होईल यासाठी प्रयत्नशील आहेत। आता आम्ही त्यांची भेट घेणार आहोत आणि आज जर हा विषय मार्गी निघाला नाही तर आयुक्तांच्या दालनाबाहेर मी आंदोलन करणार आहे।